नमस्कार, मी तांत्रिक अधिकारी महेश गजानन देवगिरकर। आज आपण आलेलो आहे ग्रामपंचायत पळशी येथे। पळशी येथील काशीनाथ बडक यांना आपण रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचा गोठा दिलेला आहे। त्या जनावरांच्या गोठ्यामुळे त्यांच्यामध्ये काय बदल झाला, त्यांच्या आर्थिक उत्पन्नात किती वाढ झाली व कशा प्रकारे झाली यांची आज आपण यशोगाथा पाहणार आहोत। नमस्कार साहेब, मी गणेश बडक, राहणार पळशी, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर। माझे ढोरं असे उघड्यावर राहतात, जनावरं त्यांना अत्यंत खाली चिखल होतो। मला गोठ्याची अत्यंत आवश्यकता आहे। माझा दुग्ध व्यवसाय आहे आणि माझ्या जनावरांची अशी परिस्थिती पाहून चिखल असल्यामुळं आमच्या गावचे रोजगार सेवक भास्कर बडक आणि आमच्या गावचे सरपंच भाऊसाहेब दादा बडक आणि आमच्या पळशी नगरीचे इंजिनियर साहेब देवगिरी साहेब यांनी मला गाय गोठ्यातून फॉर्म भरण्याचा सल्ला दिला। मी ग्रामपंचायतला अर्ज दिल्यानंतर मला गाय गोठा मंजूर झाला। मला अर्ज भरल्यानंतर पंचायत समितीमधून मला गाय गोठा मंजूर झाला। त्यानुसार मी असं आमच्या गाय गोठ्याचं असं बांधकाम केलं। मला रोजगार हमी योजनेतून गाय गोठा मिळाल्यानंतर खूप फायदा झाला। जनावरांना छत मिळालं आणि दुधाचं उत्पादन वाढलं। पूर्वीची जी आमची चिखलाची परेशानी होती, जी आमच्या गायीची परेशानी व्हायची, ती आमची दूर झाली आणि मला रोजगार सुद्धा मिळाला आणि माझं कुटुंब समृद्ध झालं। नमस्कार, मी पळशी ग्रामपंचायत सरपंच भाऊसाहेब पाटील बडक। आमच्या पळशी गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत बऱ्याचशा लोकांनी अर्ज या ठिकाणी देऊनसनी जनावरांच्या गायगोठासाठी मागणी केली आणि बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी गायगोठाचा लाभसुद्धा मिळाला। त्यातून त्यांचं या ठिकाणी होणारी जनावरांची हाल थांबली।